महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण. शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स. पनवेल तालुक्यातील आजिवली येथील खंडोबा देवाची यात्रा. खंडोबा देवाचा मुख्य दिवस म्हणून रविवार ओळखला जातो. पनवेल तालुक्यातील आजिवली या गावातील ग्रामस्थांचा खंडोबा देव नवसाला पावणारा आहे. आजिवली येथे खंडोबा देवस्थान हे पुरातन देवस्थान आहे. स्वयंभू निर्माण झालेले मंदिर पूर्वीपासून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. मंदिरावरती पंचक्रोशीच्या सर्व लोकांची दरवर्षीप्रमाणे पौर्णिमेला गुढीची काठी आणण्याची प्रथा अनेक वर्ष चालू होती. पण काही वर्षांपूर्वी बाहेर गावाहून येणाऱ्या गुढीची काठी बंद झाल्या व फक्त आजिवली गावची गुढी दरवर्षीप्रमाणे मंदिरावरती जाते. भाविक मोठ्या संख्येने देवाचे दर्शन घेतात. याच दिवशी रात्री गावामध्ये पालखीची मिरवणूक होते. याचबरोबर पालखी मंदिरावरती नेली जाते. यावेळी हजारोंच्या संख्येने परिसरातील सर्व भाविक मंदिरावरती दर्शन करण्यासाठी येतात. आपल्या नवसाला पावणारा खंडोबा म्हणून आजिवली खंडोबाची मोठी ओळख आहे. गेली कित्येक वर्षाची परंपरा आजिवली ग्रामस्थ आजही मोठ्या थाटामाटात देवाची यात्रा साजरी करत आहेत. महाशिवरात्र इत्यादी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. खंडोबाचे दर्शन घेतेवेळी आजिवली गावचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे आजिवली गावची डोंगर पायथ्याला असलेली गावदेवी मातेचे दर्शन घेऊनच सर्व भाविक मंदिराच्या पायऱ्यांकडे वळतात व इथे आल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आज खंडोबाची यात्रा आहे. या यात्रेनिमित्त मानाची काठी या खंडोबाच्या देवळाजवळ पोहोचलेलं आहे. ज्येष्ठ सदस्य व नागरिक या ठिकाणी आहेत. या मानाच्या काठीविषयी आपण काय म्हणतो? ग्रामस्थांना विनंती आहे, न्यूज चॅनलवाले या ठिकाणी आलेले आहेत. दगदगती मुंबई यांचे आमचे अमोल पाटील साहेब यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आम्ही आपल्या या मानाच्या काठीचं आपण संचलन करत आहात आणि लाईव्ह प्रक्षेपण करत, त्याबद्दल त्यावेळी तेवढे धन्यवाद तुम्हाला. थोडे आज या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आजिवली ही पालखी काठी जी आहे ती सकाळी 11 वाजता गावामधून येते. याच्या आधी पूर्वी बऱ्याच गावामधून त्या ठिकाणी मानाच्या काठ्या त्या ठिकाणी येत होत्या, परंतु आता एकच गावामधून त्या ठिकाणी येत आहे आणि संध्याकाळी रात्री जवळजवळ 11 वाजता मानाची पालखी त्या ठिकाणी वरती मंदिरावरती येत आहे. हे खंडोबाचं जागृत मंदिर आहे. हजारो लाखो भाविकांचं एक श्रद्धास्थान म्हणून आजिवली गावचं हे खंडोबा मंदिर या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये प्रसिद्ध कसं होईल याकरता तुम्ही जे आम्हाला योगदान दिलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.